नमस्कार. अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्प डेस्क या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व भावी शिक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. महा-टी-ई-टी 2026साठी व्हिडिओ लेक्चर सिरीज आपण चालू केलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण महा-टी-ई-टीचे 2013 पासून 2025चे सगळे PYQ आपण कव्हर करणार आहोत. SST पेपर क्रमांक 2साठी आणि जे स्टेट बोर्डवर आधारित जी रिव्हिजन व्हिडिओ सिरीज आहे तर ती पण आपण सुरू केलेली आहे, ज्याच्यामध्ये आत्ता आपलं 6वी 7वी नागरिकशास्त्र कंप्लीट झालेलं आहे. आज जे आपण सेशन घेणार आहोत तर त्याच्यामध्ये आपण इयत्ता 8वीचं जे नागरिकशास्त्र आहे तर त्या पाठ्यपुस्तकावर आधारित पूर्ण रिव्हिजनच्या स्वरूपामध्ये 25 क्वेश्चन आपण घेणार आहोत. आणि या 25 क्वेश्चनमध्ये काही क्वेश्चन तुम्हाला महा-टी-ई-टीमध्ये मागील जे प्रश्नपत्रिका आहे तर त्याच्यामध्ये विचारलेले सुद्धा आपण घेणार आहोत. आता 8वीचं पाठ्यपुस्तक नागरिकशास्त्राचं पाठ्यपुस्तक अभ्यासत असताना आपल्याला एक्झॅक्ट धडे तरी माहीत असले पाहिजेत. त्यासाठी इथं अनुक्रमणिका लावलेली आहे. एवढेच धडे तुम्हाला इथं अभ्यासायचे आहेत. ज्यावेळी तुम्ही पॉलिटी अभ्यासत असता 60 मार्काचं वेटेज आहे तुम्हाला SSTला पेपर क्रमांक 2ला आणि तुम्हाला नागरिकशास्त्र किंवा राज्यशास्त्राला 10 प्रश्न येतात 10 मार्क्ससाठी. आता 6वी 7वी 8वी पाठ्यपुस्तकाचं नाव नागरिकशास्त्र आहे, पण 9वी 10वी इयत्ता वाढेल तसं पुन्हा राज्यशास्त्र या अंतर्गत तुम्हाला संदर्भ दिलेला आहे. तिथं तुम्ही राज्यशास्त्र पण म्हणू शकता. आता इथं जे 8वीचं नागरिकशास्त्र पुस्तक आहे तर त्याचं नाव आहे संसदीय शासन पद्धती. संसदेशी संबंधित किंवा संसदीय शासन पद्धतीशी संबंधित सर्व माहिती आपल्याला 8वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये अभ्यासायची आहे. पहिला धडा आहे संसदीय शासन पद्धतीची ओळख, दुसरा आहे भारताची संसद, तिसरा आहे केंद्रीय कार्यकारी मंडळ, चौथा आहे भारतातील न्यायव्यवस्था, पाचवा आहे राज्यशासन आणि 6वा धडा आहे नोकरशाही. तर हे एवढे 6 धडे तुम्हाला इयत्ता 8वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये अभ्यासायचे आहेत. आता इथं थोडक्यात जस्ट आपण काय करूया, तुम्हाला मी मुद्दे सांगेन आणि त्याच्यानुसार ज्यावेळी आपण प्रश्न घेऊ त्यावेळी ते मुद्द्यानुसार तुम्हाला प्रश्न सोडवायला किंवा या पाठ्यपुस्तकातून कोणत्या अप्रोचनं तुम्ही वाचन केलं पाहिजे, प्रश्न कुठे येतात आणि कोणत्या अँगलनं विचारले जातात हे सुद्धा मी तुम्हाला सांगेन. तर जे कोणी महा-टी-ई-टी 2026ची तयारी करत आहेत तर त्यांनी सुरुवातीला किंवा आज पहिल्यांदा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा आणि बेल आयकॉन पण क्लिक करून ठेवा, जेणेकरून नवीन एखादा व्हिडिओ आला तर सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. PDF हवे असतील तर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकताय. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही आपलं टेलिग्राम जॉईन करू शकता. तर बघा, आता संसदीय शासन पद्धतीची ओळख. आता इथं तुम्हाला संसदीय शासन पद्धतीची ओळख या धड्याअंतर्गत तुम्हाला अमेरिका आहे, त्याच्यानंतर इंग्लंड आहे, यांची जी शासन पद्धती आहे तर ती दिलेली आहे. आता अमेरिकेमध्ये अध्यक्षीय शासन पद्धती आहे, इंग्लंडमध्ये पार्लमेंटरी शासन पद्धती आहे आणि इंग्लंडच्या शासन पद्धतीचा प्रभाव आपल्या भारताच्या संसदेवर आहे. का? 150 वर्ष इंग्रज आपल्या भारतावर राहिले होते आणि त्यामुळं त्यांची जी शासन पद्धती आहे पार्लमेंटरी शासन पद्धती, इंग्लंडमध्ये जसं पार्लमेंटमधलं म्हटलं जातं तसं भारतामध्ये संसद आहे आणि त्यामुळे भारताची जी शासन पद्धती आहे तिला संसदीय शासन पद्धती म्हटलं जातं. केंद्रीय कार्यकारी मंडळ, ज्यावेळी कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि न्यायव्यवस्था हे 3 घटक आहेत तर त्याच्यानुसार पूर्ण भारताचा कारभार चालतो. याच्यामध्ये कायदे मंडळ जे आहे, आता कायदे मंडळालाच संसद असंही म्हटलं जातं, कायदे मंडळाला संसद असंही म्हटलं जातं. आणि कार्यकारी मंडळ, कायदे मंडळाचं काम काय, संसदेचं काम काय तर कायदे बनवणे आणि त्यांनी बनवलेले कायदे जे अंमलबजावणी आहे तर ते करण्याचं काम आहे कार्यकारी मंडळाचं. आणि त्या कायद्यामुळे जर एखाद्यावर अन्याय झाला तर न्याय मागण्यासाठी न्यायव्यवस्था कार्यरत आहे. तर ही झाली न्यायव्यवस्था, कार्यकारी मंडळ, संसदेची माहिती. 5व्या धड्यामध्ये राज्य शासनाबद्दल माहिती दिलेली आहे आणि राज्य शासनामध्ये मुख्यमंत्री आहे, त्याचं मंत्रिमंडळ आहे आणि नोकरशाही म्हणजे जे सरकारी सेवक आहेत, त्याचबरोबर सनदी सेवा, तर ते या सगळ्या गोष्टी तुम्हाला इयत्ता 8वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेल्या आहेत. मागे जर प्रश्न काढला तुम्ही तर या पुस्तकातून तुम्हाला प्रश्न आलेले दिसून येतील. आता आपण प्रश्न पण बघूया. पहिला प्रश्न आहे, अध्यक्षीय शासन पद्धती कोणत्या देशात आहे? अध्यक्षीय शासन पद्धती कोणत्या देशामध्ये आहे? इथं पर्याय दिलेले आहेत बघा, इंग्लंड आहे, अमेरिका आहे, त्याच्यानंतर भारत आहे आणि चीन आहे. आता भारत आणि इंग्लंड इथं जे आहे तर यांच्या दोन्हीमध्ये साम्य आहे शासन पद्धतीय. इथं अध्यक्षीय विचारलेलं आहे, अध्यक्षीयचं उत्तर काय येईल? ऑप्शन क्रमांक C. अध्यक्षीय शासन पद्धती कुठं आहे? अमेरिका. तुम्हाला इंग्लंड, अमेरिका या दोन्हीची शासन पद्धतीबद्दल माहिती दिलेली आहे. तर इंग्लंडमध्ये जी शासन पद्धती आहे तर त्याला काय म्हटलं जातं? पार्लमेंटरी. त्याच्यानंतर पुढं दुसरा प्रश्न,
संसदीय शासन पद्धती कोठे विकसित झाली? संसदीय शासन पद्धती कोठे विकसित झाली? तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी, इंग्लंडमध्ये संसदीय शासन पद्धती विकसित झाली आणि त्याचाच प्रभाव या भारताच्या संसदीय शासन पद्धतीवर पाहायला मिळतो. पुढं प्रश्न क्रमांक 3, लोकसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असू शकते? आता तुम्ही लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद या गोष्टी याची तुम्हाला सदस्य संख्या विचारली जाते. लोकसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या ए आहे 545, बी आहे 550, सी आहे 552 आणि डी आहे 560. तर तुम्हाला पुस्तकामध्ये नमूद आहे लोकसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असते, तर 552 असते. किती? 552. पुढे चौथा प्रश्न, राज्यसभेची एकूण सदस्य संख्या किती आहे? राज्यसभेची एकूण सदस्य संख्या किती आहे? 245, 250, 238 आणि 240. तर राज्यसभेची एकूण सदस्य संख्या आहे 250 आणि या 250 पैकी 238 जे सदस्य आहेत तर ते निवडणुकीद्वारे म्हणजे निवडून आलेले प्रतिनिधी असतात त्याच्यामध्ये, आणि इतर जे 12 आहेत तर ते 12 जे आहेत तर त्यांची ते नामनिर्देशित असतात. आता साहित्य असेल, कला असेल, विज्ञान असेल तर यांच्यातून नामनिर्देशित सदस्य राज्यसभेवर 12 निवडले जातात. पुढं पाचवा प्रश्न आहे, राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे? 25 वर्ष, 30 वर्ष, 35 वर्ष, 40 वर्ष. विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा यांच्यामध्ये तुम्हाला या गोष्टी बघत असताना पात्रता विचारली जाते एकतर, त्याचबरोबर कालावधी विचारला जातो, स्थायी सभागृह कोणतं आहे ते विचारलं जातं, आणि प्रथम आणि द्वितीय तर कनिष्ठ वरिष्ठ जे सभागृह आहे तर ते पण विचारलं जातं. तुम्हाला कंटेंटचा भाग हवा असेल तर मी कंटेंट पण प्रोव्हाइड करेन. आपण आता काय करत आहोत, फक्त प्रश्न पाहत आहोत. तर राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी किमान जी वयाची पात्रता आहे तर ती आहे 30 वर्ष. किती? 30 वर्ष. ऑप्शन क्रमांक बी. पुढं 6 नंबर, कायदा बनविण्याचे काम कोण करते? न्यायपालिका, राष्ट्रपती, संसद आणि निवडणूक आयोग. आता निवडणुका घेण्याचं काम निवडणुकाचा आयोगाचं आहे त्यामुळे हे येणार नाही, राष्ट्रपती पण नाही आणि ऑप्शन क्रमांक ए पण नाही. इथं बघा कायदा बनवणे. आता 3 व्यवस्था आहेत भारतामध्ये तर त्याच्यामध्ये पहिलं आहे कायदेमंडळ. कायदेमंडळालाच काय म्हटलं जातं? संसद देखील म्हटलं जातं, कायदेमंडळ किंवा संसद. त्याच्यानंतर दुसरं कोणतं आहे? कार्यकारी मंडळ. कार्यकारी मंडळ. आता याच्यामध्ये कशाचा समावेश होतो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. कार्यकारी मंडळ. आणि तिसरं जे आहे तर ते आहे न्यायमंडळ. तर या अंतर्गत पूर्ण भारताचा कारभार चालत असतो. कायदेमंडळ किंवा संसद, आता याच्यामध्ये काय काय येतं तर राष्ट्रपती आहे, लोकसभा आणि राज्यसभा यांचा समावेश कायदेमंडळामध्ये होतो. केंद्राचं कायदेमंडळ वेगळं आहे, राज्याचं कायदेमंडळ वेगळं आहे. पुढं कार्यकारी मंडळामध्ये राष्ट्रपती, पंतप्रधान आणि त्याचं मंत्रिमंडळ यांचा समावेश होतो, आणि राज्य कार्यकारी मंडळ आहे किंवा विधिमंडळ आहे ज्याच्यामध्ये राज्यपाल, मुख्यमंत्री आणि त्याचं मंत्रिमंडळ यांचा समावेश होतो. आणि न्यायव्यवस्था बघा, न्यायव्यवस्था एकेरी आहे. ज्या पद्धतीनं कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ देशासाठी, राज्यासाठी वेगळं आहे तसं न्यायव्यवस्थेचं नाही. न्यायव्यवस्था पूर्ण देशासाठी काय आहे? एकच आहे. केंद्रासाठी वेगळी, राज्यासाठी वेगळी नाही. तर न्याय व्यवस्थेचं काम कसं आहे? एकेरी आहे. आता इथं कायदा बनवण्याचं काम विचारलेलं आहे. कायदा बनवण्याचं काम कोण करतं? तर कायदेमंडळ कायदा बनवण्याचं काम करत असतं, आणि कायदेमंडळालाच आणखीन एक शब्द आहे संसद. ऑप्शन क्रमांक सी बरोबर येईल. आता इथं गोष्टी लक्षात ठेवा, कायदा बनवण्याचं काम कोणाचं आहे? संसदेचं. अंमलबजावणी कोण करतं? संसद कायदा बनवलेली तर कायद्याची अंमलबजावणी करणारी व्यवस्था आहे कार्यकारी मंडळ, आणि त्या कायद्यामुळे जर एखाद्या व्यक्तीवर अन्याय होत असेल तर ती व्यक्ती न्यायमंडळाकडे न्याय मागू शकते. ही अशी पूर्ण संरचना आहे. ऑप्शन क्रमांक उत्तर असणार आहे सी. पुढे 7 नंबर, राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? राष्ट्रपती, पंतप्रधान, उपराष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष. तर राज्यसभेचे जे पदसिद्ध सभापती आहेत तर ते कोण असतात? उपराष्ट्रपती, भारताचे उपराष्ट्रपती. त्यामुळे उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी. बघा लोकसभेचे जे सदस्य आहेत तर ते आपल्यापैकी एकाची अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून निवड करत असतात. तसं राज्यसभेमध्ये सभापतींची निवड केली जात नाही, तर भारताचे उपराष्ट्रपती जे आहेत तर तेच काय असतात? राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. 8 नंबरचा प्रश्न, विधेयक निर्दोष होण्यासाठी दुरुस्ती अहवाल समितीकडे पाठविणे हे कोणत्या टप्प्यात घडते? आता कायदा बनण्याची जी प्रोसेस आहे तर कायद्याचा जो कच्चा मसुदा आहे
कच्चा मसुदा. त्या कच्चा मसुदा जो आहे तर त्यालाच काय म्हटलं जातं, विधेयक म्हटलं जातं. आणि या विधेयकाचं कायद्यात रूपांतर होण्यासाठी काही मध्ये प्रोसेस आहे, ज्याच्यामध्ये पहिलं वाचन आहे, दुसरं वाचन, तिसरं वाचन आणि दोन्ही सभागृह पुन्हा राष्ट्रपतीकडं सहीसाठी ते विधेयक जातं. राज्याचा कायदा बनायचा असेल तर राज्यपालाकडे ते विधेयक सहीसाठी जातं. आणि जे दुसरं सभागृह आहे तर दोन्हीमध्ये चर्चा होते. पहिलं, दुसरं आणि तिसऱ्या वाचनातून या टप्प्यामधून ते विधेयक जात असतं आणि नंतर मग त्याचा कायदा बनत असतो. आता प्रश्न काय आहे, विधेयक निर्दोष होण्यासाठी दुरुस्ती अहवाल समितीकडे पाठवणे. दुरुस्ती अहवाल समितीकडे पाठवणे ही जी प्रोसेस आहे तर ती कोणत्या टप्प्यामध्ये घडत असते विधेयकाचं कायदा बनत असताना, तर ही प्रोसेस आहे विधेयकाचे दुसरे वाचन. आता इथं साधारणपणे पहिल्या वाचनामध्ये काय होतं विधेयकाच्या, तर जो कच्चा मसुदा आहे किंवा विधेयक आहे तर त्याचं काय, त्याची फक्त उद्दिष्टावर चर्चा केली जाते. आणि दुसऱ्या वाचनामध्ये त्याची कलमवार चर्चा केली जाते, त्याच्यातल्या त्रुटी बघितल्या जातात, त्रुटीवर चर्चा केली जाते आणि त्याच्यानंतर समितीकडं दुरुस्तीसाठी अहवाल पाठविला जातो. त्यामुळे उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक बी, विधेयकाचे दुसरे वाचन. 9 नंबरचा प्रश्न, राष्ट्रपती पदासाठी आवश्यक वयाची पात्रता आणि कार्यकाळ दर्शविणारा योग्य पर्याय निवडा. इथं बघा पहिल्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे वयाची पात्रता कुणाच्या, राष्ट्रपतीच्या, आणि कार्यकाळ किती कालखंड राष्ट्रपती पदावर राहू शकतो. तर राष्ट्रपती त्याची पात्रता किती असते, राष्ट्रपती होण्यासाठी वयाची 35 वर्ष पूर्ण असावी लागतात आणि लोकसभे इतकाच म्हणजे 5 वर्ष इतका कालखंड आहे राष्ट्रपतीचा. पुढं म्हणजे उत्तर काय असणार आहे 9चं, ऑप्शन क्रमांक बी. पुढं, आणीबाणी कोण जाहीर करते. देशामध्ये 3 प्रकारच्या आणीबाणी जाहीर करता येतात. त्याच्यामध्ये पहिलं आहे राष्ट्रीय आणीबाणी, त्याच्यानंतर राज्य आणीबाणी आणि तिसरा आहे आर्थिक आणीबाणी. आता ह्या आपत्तीजनक ज्यावेळी व्यवस्था किंवा परिस्थिती निर्माण झाली असेल तर आणीबाणी जाहीर केली जाते. तर हे जे आणीबाणीचे प्रकार आहेत तर हे आणीबाणी कोण जाहीर करतं, तर त्या आणीबाणी जाहीर करण्याचा अधिकार जो आहे तर तो आहे राष्ट्रपतीचा किंवा राष्ट्रपती आणीबाणी जाहीर करतात. त्यामुळे उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी. पुढं 10 नंबर, मंत्रिमंडळाच्या बैठका कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडतात. मंत्रिमंडळाच्या बैठका कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडतात, राष्ट्रपती, राज्यपाल, पंतप्रधान, लोकसभाध्यक्ष. आता मंत्रिमंडळाच्या, मग केंद्रीय मंत्रिमंडळ आणि राज्य मंत्रिमंडळ असं स्पेसिफिक शब्द दिलेला नाही, आपल्याला डायरेक्ट पर्यायावरून उत्तर काढायचं आहे. आता राष्ट्रपती येणार नाही, राज्यपाल येणार नाही, लोकसभाध्यक्ष येणार नाही. तर इथं बघा एकतर मंत्रिमंडळ पंतप्रधान आणि त्याचं मंत्रिमंडळ असू शकतं केंद्राचं, किंवा राज्याचा जर विचार केला तर मुख्यमंत्री आणि त्याचं मंत्रिमंडळ. आता पंतप्रधान हा केंद्रीय मंत्रिमंडळाचा नेता असतो आणि राज्य मंत्रिमंडळाचा मुख्यमंत्री हा नेता असतो. त्यामुळे इथं दोन्हीपैकी कशाचा उल्लेख नाही, पण फक्त मुख्यमंत्री आणि पंतप्रधान, याच्यामध्ये पंतप्रधान हे ऑप्शनमध्ये आहे. त्यामुळे उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी. पुढं 11 नंबर, शून्य प्रहर म्हणजे किती वाजताचा कालावधी असतो. ज्यावेळी अधिवेशन चालू असतं तर त्या अधिवेशनामध्ये दुपारी 12 वाजताची जी स्थिती असते तर त्याला म्हटलं जातं शून्य प्रहर. आणि या शून्य प्रहराच्या कालावधीमध्ये एखादे सार्वजनिक मुद्दे असतील किंवा सार्वजनिक एखादा प्रश्न असेल तर त्या प्रश्नावर चर्चा केली जाते. त्यामुळं इथं शून्य प्रहर हे पण लक्षात ठेवा, इथं पण प्रश्न येऊ शकतो. शून्य प्रहरचा जो कालावधी आहे तर तो किती वाजताचा असतो, तर दुपारी 12 वाजता, ऑप्शन क्रमांक सी. पुढं 12 नंबर, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश किती वयापर्यंत पदावर राहू शकतात. आता न्यायव्यवस्थेमध्ये सर्वोच्च न्यायालय, ज्याला आपण SC पण म्हटलं जातं, सुप्रीम कोर्ट, सर्वोच्च न्यायालय, त्यांची पात्रता वेगळी आहे आणि उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत तर त्यांची जी पात्रता आहे तर ती वेगळी दिलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या 65व्या वर्षापर्यंत पदावर राहू शकतात, पण उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत तर ते वयाच्या 62व्या वर्षापर्यंत काय करू शकतात, पदावर राहू शकतात. त्यामुळे उत्तर काय असणार आहे, आपल्याला विचारलेलं आहे उच्च न्यायालयाचे, त्यामुळे उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी. पुढं 13 नंबर, महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती आहे. 250, 278, 288 की 300. आता विधानसभेची विचारलेलं आहे. इथं विधानसभा आणि विधान परिषद, भारतामध्ये काही राज्यामध्ये फक्त विधान परिषद अस्तित्वात आहे, नाहीतर सगळ्या राज्यांची जी मंत्रिमंडळं आहेत
विधिमंडळं, तर ती एकगृही आहे. जिथं विधान परिषद अस्तित्वात आहे तर तिथली विधिमंडळाची रचना द्विगृही असते. महाराष्ट्राच्या जर विधिमंडळाचा आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये विधानसभा पण आहे आणि विधान परिषद देखील अस्तित्वात आहे. इथं विधानसभेची सदस्य संख्या विचारलेली आहे. अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी 288. पुढे 14 नंबर, महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या किती? विधानसभा बघितली आपण 288. आता विधान परिषदेची विचारलेली आहे महाराष्ट्राच्या, तर ही आहे ऑप्शन क्रमांक बी 78. पुढं 15, घटक राज्यातील नामधारी प्रमुख कोण असतो? जसा आपण केंद्रीय देश पातळीवर विचार केला तर राष्ट्रपती हे काय असतात? देशाचे प्रथम नागरिक असतात, सर्वोच्च प्रमुख असतात. पण ते कसे असतात? नामधारी. आणि सर्वोच्च पूर्ण सत्ता कोणाच्या हातात असते? तर पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांच्या हाती काय असते? तर पूर्ण सत्ता असते. त्याच पद्धतीनं वास्तव प्रमुख कोण असतं? पंतप्रधान. तसं राज्याचा जर विचार केला तर राज्याचे नामधारी प्रमुख कोण असतात? राज्यपाल. आणि जसं स्थान राष्ट्रपतीचं आहे देश पातळीवर तसंच राज्यपालांचं स्थान राज्य पातळीवर आहे. आणि वास्तव प्रमुख कोण असतात राज्य पातळीवर? तर ते असतात मुख्यमंत्री. मुख्यमंत्र्यांच्या हातात पूर्ण सत्ता असते. मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ. उत्तर असणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक ए मुख्यमंत्री. घटक राज्य विचारलेलं आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए. 16 नंबर, अखिल भारतीय सेवामध्ये कोणत्या सेवांचा समावेश होतो? आता अखिल भारतीय सेवा IAS, IPS, IFS, रेल्वे सेवा, पोस्ट सेवा, बँक सेवा, ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक, न्यायाधीश, वकील, पोलीस, पाटील. आता सनदी सेवा याच्या अंतर्गत हा प्रश्न येतो. सनदी सेवाचे 3 प्रकार आहेत. याच्यामध्ये अखिल भारतीय सेवा आता या अखिल भारतीय सेवाचा अर्थ काय होतो? ज्या सेवा केंद्र आणि राज्य दोन्हीला लागू होतात त्यांना म्हटलं जातं अखिल भारतीय सेवा. आता ह्याच्यामध्ये IAS आहे, त्याच्यानंतर IPS आहे आणि IAS ह्या 3 सेवा या अखिल भारतीय सेवांतर्गत येतात. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या ज्या सेवा आहेत तर त्या आहेत केंद्रीय सेवा, ज्यांचा संबंध फक्त केंद्राशी असतो. केंद्रीय सेवा उदाहरणार्थ आपण IRS हे पद घेऊ शकतो. आणि तिसरे आहेत राज्यसेवा. राज्यसेवा म्हणजे राज्यामधील जे संधी अधिकारी आहेत तर ते राज्यसेवेमार्फत निवडले जातात, ज्यांचा जो संबंध आहे फक्त राज्यापुरता मर्यादित असतो. केंद्रीय सेवेतील जे कर्मचारी आहेत त्यांचा केंद्रासाठी आणि अखिल भारतीय सेवेमधले जे आहेत तर त्यांचा केंद्र आणि राज्य दोन्हीशी संबंध असतो. इथं प्रश्न विचारला आहे अखिल भारतीय सेवामध्ये कोणत्या सेवांचा समावेश होतो? ऑप्शन क्रमांक ए बरोबर असेल IAS, IPS आणि IFS. त्याच्यानंतर आता इथून पुढे जे प्रश्न आहेत ते ॲक्च्युअल तुम्हाला पेपरमध्ये विचारलेले आहेत. 17 नंबरचा प्रश्न, राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीने वयाची किती वर्ष पूर्ण केलेली असावीत? आता आपण पाठीमागे जो प्रश्न घेतला तर सेम प्रश्न 2014ला विचारलेला आहे. काय विचारलेलं आहे? राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवण्याची पात्रता. उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी 35 वर्ष. कालखंड आपण बघितला होता किती? 5 वर्ष. आणि वयाची 35 वर्ष पूर्ण असतील तर राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवण्यासाठी व्यक्ती पात्र होते. 18 नंबरचा प्रश्न, लोकसभेत निवडून आलेल्या सदस्यांची कमाल सदस्य संख्या किती असते? जास्तीत जास्त सदस्य संख्या 2016चा PYQ आहे आणि उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी 552. त्याच्यानंतर 19 नंबर, भारतीय संविधानाच्या सरनाम्यातील टिंब शब्दाचा अर्थ म्हणजे राज्यप्रमुख हा निवडून आलेला असतो व त्याला ते पद वंश परंपरागत मिळत नाही. 2017चा PYQ आहे. हा इयत्ता 7वीशी संबंधित आहे हा प्रश्न. जी सरनामातले जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, गणराज्य असेल, सार्वभौम असेल, धर्मनिरपेक्ष राज्य असेल, तर त्या शब्दांना धरून तुम्हाला प्रश्न विचारला जातो. आता इथं काय प्रश्न आहे की कोणत्या शब्दाचा अर्थ राज्यप्रमुख हा निवडून आलेला असतो त्याला वंश परंपरेने पद मिळत नाही असा होतो? तर तो शब्द आहे ऑप्शन क्रमांक ए गणराज्य. पुढं आता इथे जे प्रत्येक शब्द दिलेले आहेत तर प्रत्येक शब्दाला काहीतरी अर्थ आहे आणि त्या अर्थावर तुम्हाला प्रश्न विचारला जातो. तर सार्वभौम असणं म्हणजे काय? कोणत्याही परकीय सत्तेच्या अधीनस्थ नसणे. स्वातंत्र्य असणं म्हणजे निर्णयाचं स्वातंत्र्य आणि अन्याय होत असेल तर त्याच्यावर तो अन्याय दूर केला जाणे म्हणजेच काय? न्याय.
आणि न्याय 3 प्रकारचे सांगितलेले आहेत आपल्या संविधानामध्ये, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय. पुढं 20 नंबरचा प्रश्न, राज्यसभेची निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीने वयाची टिंब वर्ष पूर्ण करणे गरजेचे असते. 2017चा PYQ आहे. ऑप्शन क्रमांक डी उत्तर आहे. राज्यसभा निवडणूक लढविण्यासाठी वयाची 30 वर्ष पात्र असणे 30 वर्ष पूर्ण असणे आवश्यक असतं. पुढं 21 नंबरचा प्रश्न, चुकीचं विधान ओळखायचं आहे. चूक विधान ओळखा. 2017चा PYQ हे राष्ट्रपती तिन्ही सेना दलांचे सरसेनापती असतात. हे विधान बरोबर आहे. राजदूत, मुख्य निवडणूक आयुक्त यांची नेमणूक राष्ट्रपती करतात. ज्या महत्त्वाचे पदाधिकारी आहेत, सर्वोच्च पद आहेत, तर निवडणूक आयुक्त असेल, पंतप्रधान असेल, न्यायाधीश असेल, तर या सर्वांची नेमणुका जर विचारल्या तर राष्ट्रपती करत असतात केंद्रीय पातळीवर. आणि राष्ट्रपतींनी काढलेला वटहुकूम कायद्यासारखाच असतो. तर हे पण विधान बरोबर आहे. डी विधान, राष्ट्रपतींच्या हातून संविधानाचा भंग झाल्यास त्यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार संसदेला नाही. तर आता ह्या एका नाही या शब्दामुळे हे पूर्ण विधान चुकलेलं आहे. तर इथं आहे असं पाहिजे होतं, कारण राष्ट्रपतींना दूर करण्यासाठी महाभियोग ही प्रोसेस करू शकतो आणि महाभियोगाद्वारे राष्ट्रपतीला दूर केलं जाऊ शकतं. त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. चुकीचं विधान आहे ऑप्शन क्रमांक डी. 22 नंबर, महाराष्ट्र विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी किती अधिवेशने होतात? 1, 2, 3, 4. तर महाराष्ट्र विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी 3 अधिवेशनं होत असतात. त्याच्यामध्ये पहिलं आहे अर्थसंकल्पीय, त्याच्यानंतर पावसाळी आणि हिवाळी ही 3 प्रकारची अधिवेशनं महाराष्ट्र विधिमंडळाची होत असतात. अर्थसंकल्पीय अधिवेशन, पावसाळी अधिवेशन आणि हिवाळी अधिवेशन. 23 नंबर, शाळा व महाविद्यालयातील प्रवेशासंदर्भातील स्त्रिया व दुर्बल घटकांसाठी राखीव जागा असतात. हे टिंबचे उदाहरण आहे. 2018चा PYQ. आता इथं काय सांगितलेलं आहे, शाळा आणि महाविद्यालय यांच्यामध्ये प्रवेश घेताना स्त्रिया आणि जे दुर्बल वंचित घटक आहेत तर त्यांना राखीव जागा का असतात? तर हे कशाचं उदाहरण आहे, त्या कोणत्या अधिकाराचं? तर हे आहे समानतेच्या अधिकाराचं उदाहरण. ऑप्शन क्रमांक बी. 24 नंबर, घटक राज्यातील विधानसभेच्या निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी टिंब यांची असते. विधानसभा नाही, राज्य मंत्रिमंडळ नाही, राज्यपाल नाही, तर जी निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी आहे घटक राज्यातील, तर ती कोणाची असते? निवडणूक आयोग. ऑप्शन क्रमांक ए. 2018चा PYQ. पुढं 25 नंबर, राज्यसभेचे कामकाज टिंब यांच्या नियंत्रणाखाली चालते. सभापती, सरन्यायाधीश, राष्ट्रपती आणि पंतप्रधान. तर राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात किंवा सभापती कोण असतात? तर उपराष्ट्रपती. त्यामुळे इथं दोन्हीपैकी कोणता जरी शब्द आला तर उत्तर आपलं बरोबर असेल. इथं सरन्यायाधीश नाही, राष्ट्रपती नाही, पंतप्रधान नाही. तर राज्यसभेचे जे कामकाज आहे तर त्याचे प्रमुख कोण असतात? सभापती. ऑप्शन क्रमांक 1. अशा पद्धतीनं आपण इयत्ता 8वी, तुम्ही 6वी, 7वी, 8वी जर नागरिकशास्त्राचा अभ्यास केला, छोटे धडे आहेत, तुम्हाला 4-5 धडे आहेत आणि अगदी जास्त लेंदी पण नाही आहे, म्हणजे अगदी 20-25 पानात संपतील असे धडे आहेत. त्यामुळं हा जो विषय आहे नागरिकशास्त्र स्कोरिंगचा सब्जेक्ट आहे. तुम्हाला 10 प्रश्न असतात 10 मार्काला, आणि जर तुम्ही प्रश्न काढून बघितले तर त्याला धरूनच आता एखाद्या वेळी तुम्हाला लोकसभेची सदस्य संख्या विचारली तर पुढच्या वर्षाला तुम्हाला विधानसभेची विचारतील किंवा राज्यसभेची सदस्य संख्या विचारतील. त्याचबरोबर कधी राष्ट्रपतीच्या वयाची पात्रता विचारतील, कधी तुम्हाला पंतप्रधानांच्या किंवा विधानसभेचे जे सदस्य निवडणूक लढवणार आहेत तर त्यांच्या वयाची पात्रता किती, अशाच पद्धतीनं फक्त आकडे. आता इथं फक्त सदन बदलतं, केंद्रीय संस्था किंवा राज्य पातळीवरच्या संस्था याच्यावरच तुम्हाला सदस्य संख्येवर वगैरे प्रश्न येत असतात. तुम्ही व्यवस्थित जर ॲनालिसिस केलं PYQचं तर बऱ्यापैकी तुम्हाला आयडिया येऊन जाते की काय वाचायचं आहे, काय वाचायचं नाही. आणि जे मागं विचारलेलं आहे मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये त्याला धरून जर तुम्ही अभ्यास केला तर कुठलीही परीक्षा क्लिअर करणं किंवा पास करणं खूप सोपं होऊन जातं. त्यामुळं PYQ रोज व्यवस्थित बघा, कुठल्या मुद्द्याला धरून प्रश्न विचारलेले आहेत ते बघा आणि तेच तुम्ही पाठ्यपुस्तकातून वगैरे वाचू शकता. ज्यांना नोट्स हव्या आहेत तर त्यांनी नोट्ससाठी तुम्हाला नोट्ससाठी बघा मी एक वेगळा व्हिडिओ बनवून तुम्हाला सेंड करेन, तर त्याच्यामध्ये तुम्हाला नंबर वगैरे देईन आणि तुम्हाला 6वी, 7वी, 8वी इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र ज्याच्या मी नोट्स बनवलेल्या आहेत तर त्या तिन्हीच्या मी एकत्र तुम्हाला एक्सप्लेन करून नोट्स दाखवेन. आता ह्या 8वीच्या नोट्स आहेत त्याच्यामध्ये नोकरशाही जो शेवटचा धडा आहे तर
त्याचा इथं समावेश केलेला आहे. अशा पद्धतीनं अगदी मुद्देसूद पाठ्यपुस्तकाला धरून आपण नोट्स काढलेल्या आहेत. आणि प्रत्येक पाठ्यपुस्तक झाल्यानंतर आता इथं बघा संधी सेवांचे प्रकार वगैरे दिलेले आहेत. केंद्रीय सेवा, राज्यसेवा, अखिल भारतीय सेवा, इथं IAS, IPS, IFS वगैरे. तर अशा पद्धतीनं अगदी मुद्देसूद आपण सगळे स्टेट बोर्डला धरून नोट्स काढलेले आहेत. आणि प्रत्येक पाठ्यपुस्तक झाल्यानंतर ते अशा पद्धतीनं तिथं प्रश्नांची पण रचना केलेली आहे. म्हणजे काही MCQ, काही PYQ तिथे ॲड केलेले आहेत. आणि ज्यांना खरोखरच वाटतं की आता राहिलेल्या दिवसामध्ये 1 महिन्यामध्ये आपलं वाचन होणार नाही किंवा अभ्यास होणार नाही किंवा गोंधळाच्या परिस्थितीमध्ये आहेत, काय वाचावं समजत नाही, त्यांनी जरूर ह्या नोट्स परचेस करू शकता. नंबर आहे, या नंबरवर काय करू शकता तुम्ही संपर्क करू शकता. 9284711320 व्हॉट्सअप याला करू शकता तुम्ही. आणि नोट्सबद्दल तुम्हाला डिटेल पाठवले जातील. जर शक्य असेल तर तुम्ही जरूर परचेस करा. पुन्हा भेटू अशाच एक छान आणि दर्जेदार व्हिडिओसोबत. तोपर्यंत छान अभ्यास करा. धन्यवाद.